जीवासी जीवे मारी संपूर्ण त्या पुढे राहील कोणा हरिमर्दना श्रीरामा। असं सुंदर अशा प्रकारचं भावार्थ रामायणातील अरण्यकांडातील विषय चालू आहे। प्रभू रामचंद्रजी असणार पंचवटीच्या ठिकाणी वास्तव्य करतायत। खर दुष्यंत त्रिशरा युद्धाला आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी सोबत गणगोर युद्ध चालू आहे। युद्धामध्ये असणार काय अवस्था निर्माण झाली नाथ महाराज इथे वर्णन करतात। प्रभू रामचंद्रजीचा विचार केला तर प्रभू रामचंद्रजी हे एका क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेले असणारे त्या ठिकाणी राम आहे। रामाला पाहिल्याच्या नंतर जीवाची जीव दशा संपते। देव पावयासी गेलो देवाची होऊन ठेलो ही अवस्था प्रभूला पाहिल्याच्या नंतर होते। पण देवाला त्या दृष्टीने बघावं लागतंय बरं का। आपण बघतो पण कसं बघतो काय नाही फक्त तोंडच दिसलं काही नाही त्या ठिकाणी तशी अवस्था नाही। प्रभू आणि माझं आत्मस्वरूप एक आहे या अवस्थेनं त्या ठिकाणी पाहतो। तसं त्या ठिकाणी असणारे ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात मरण माझे मरोनी गेले। मारणारा कोण आहे? जो जीवाची निर्मिती करणारा राम आहे तो राम त्या ठिकाणी असणारा यांच्यासोबत युद्ध करू लागलेला आहे। प्रभूला पाहिलं आणि जीवदशा नष्ट व्हावी अशी स्थिती असणारी युद्धामध्ये निर्माण झाली आणि त्यावेळेस त्या युद्धाचं काय म्हणून वर्णन करावं। आतापर्यंत सगळं वर्णन असणार पुंडराम महाराजांनी केलंय तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलंय। आता पस्तोर कानाला गोड लागलं पण आता पोटात कावळे वरडायला लागले आहे का नाही। प्रसादाची वेळ त्या ठिकाणी झालेली जास्त लांबवायची गरज नाही। थोडक्यामध्ये आपण चिंतन ऐकू। नाथांनी पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला गोड निरूपण सांगितलेलं आहे। श्रीराम देखतांची जाना आप भय पळे प्राणा मग ते केवती अंगवना रणगर्जना श्रीरामा। गोड लिहितेच बघा आहे का नाही। नाथांनी तर सुंदर लिहिलेलं आहे। प्रभूला पाहिल्याच्या नंतर काय होतं आप आणि भय हे दोन्ही संपतात। आप म्हणजे मीपणा आणि भय म्हणजे भीती। या दोन अवस्था साधकाच्या संपल्या की तो साधक देव होतो। रामाला पाहिल्याच्या नंतर काय पळालं आप म्हणजे मीपणा नष्ट झाला। हा जो खर दुष्यंत त्रिशरा मारण्यासाठी आलते कारण मरण्याची तीव्रता त्यांची झालेली आता मीपणा त्या ठिकाणी नष्ट ज्या प्रभूला पाहिल्याच्या नंतर होतो। आपलं होतंय का होत असं नाही। इथं आल्यावर तर म्हणजे नाही मलाच महाराज बोलले आता दुसरेच नाही का बोलले। मीपणा नष्ट झाला पाहिजे मीपणा। तसं त्या ठिकाणी प्रभूला पाहिल्याच्या नंतर मीपणा नष्ट झाला भीती नष्ट झाली। भीती सगळ्यात अगोदर मोठी असणारी आहे का नाही। परमार्थ का होत नाही हो भीतीपुटीच होत नाही ना। आता पावसात इकडे यायचं सर्दी झाली तर भीती का नाही परमार्थ होतो का नाही होत। तसं त्या ठिकाणी प्रभूला पाहिल्याच्या नंतर भीती नष्ट झाली पाहिजे कारण भीती ही सगळ्यात मोठ्या शत्रू आहे आणि तीच अवस्था असणाऱ्या ठिकाणी प्रभूला पाहिल्याच्या नंतर खर आणि दूषण यांची झालेली आहे। दूषण पुढे आलता आहे का नाही कस काय माझं सैन्य जायला गेलं पुन्हा मग रामाला बघितलं मला नाही आपली काही ताकद गेला खराच्या मागे जाऊन लपून बसला होता। त्या ठिकाणी प्रभूची अवस्था ती आहे महाराज। आपण सारिके तुम्ही म्हणता संताची उपमा इकडं कस काय देव आणि संत याच्यामध्ये बदलच नाही महाराज। देव ते संत निमित्त त्या प्रतिमा देव आणि संत एकच आहेत। आपण त्यांची तुलना करू नये ठीक आहे। हा देव आहे ना हा संत आहे ही तुलना त्या ठिकाणी करू नये। देव आणि संत एकच असतात म्हणून त्या ठिकाणी प्रभूला पाहिलं आणि त्याला भीती वाटली म्हणून तो गेला अशी प्रभूची अवस्था नाथांनी इथे वर्णन केलेली आहे। ओई कोणी दूषणाची माता पाहावया श्री रघुनाथ खरे प्रेरिला पैरथ अति गर्वित युद्धार्थी। दूषण आहे त्या दूषणानं खराला एवढं ज्ञान सांगितलं देव कसा आहे। राम असणारे युद्ध करण्यासाठी कसे उभा राहिलेले ठीक आहे अजानुभव आहे आणि त्यांना पाहिल्याच्या नंतर काय अवस्था झाली हे सांगितलं तेव्हा खर जो आहे त्याला गर्व आला गर्व आणि गर्वानं त्या ठिकाणी रथ पुढे हाकला मी युद्ध करायला जातो म्हणाला। पण पाहिल्याबरोबर वेळ लावणारा जगाला एकच आहे त्याचं नाव देव आहे। पाहिल्या वेद लावी वैसे जीवी जोडून जीवामध्ये जोडून बसणारा तो परमात्मा आहे। मग तो शत्रू असो किंवा मित्र असो त्याने एकदा देवाला बघितलं की पुन्हा शत्रुत्व भाव नष्ट झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून
शत्रुत्व भाव नष्ट होणं म्हणजे देवाची प्राप्ती आहे. ठीक आहे ना? अंतःकरणातला दुजेपणा नष्ट होणं. कारण माऊली तो गोड लिहितो तो. आज पुढच्या काळातील जे संत आहेत ना त्या संतांनी वाङ्मय असं केलंय सोपं, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी, दुसरं काहीच नाही माझं, मी तू पण नष्ट झाल्याच्या नंतर देव आणि देवाचं सुख काय याचा अनुभव त्या ठिकाणी भोगायला मिळतो. ती अवस्था त्या ठिकाणी असणारी कुणाची दूषणाची झालती, पण याच्यावर विश्वास खराचा नाही बसला आणि त्या खरानं त्या ठिकाणी गर्व धरला आणि प्रभू रामचंद्रजी सोबत युद्ध करण्यासाठी पुढे तो खर त्या ठिकाणी सरसाव गेला. एका जनार्दना शरणा श्रीराम राक्षसा घोर रण, राम करील राक्षस कंदना, श्रोती अवधान मज द्यावे. महाराज आपल्या गुरुवर्याकडे शरणागती पत्करतात आणि सांगतात की मायबापांना आतापर्यंत सांगितलेली कथा माझ्या गुरुवरी कृपाशीर्वादाने सांगितलेली आहे. कथेचं अनुसंधान काय आहे तर असणाऱ्या या ठिकाणी पूर्णपणे खर दूषण त्रिशरा राक्षसी असणारे प्रभू रामचंद्र सोबत युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. घनघोर अशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी होणार आहे. तरी श्रोत्यांनी सावधानतेनं ऐकायचंय. ठीक आहे ना? सावध राहिल्याशिवाय काही कळत नाही. बेसावध अवस्थेत काही कळतं का? आताच्याच अध्यायात आपण ऐकलंय प्रभू रामचंद्रजींनी लक्ष्मणला देखील सांगितलंय, लक्ष्मणा सावध होऊन सीतेचं रक्षण कर. ठीक आहे ना? परमार्थ प्रपंचात सध्या तीच आहे, सावधानता पाहिजे. आता सीता कोण आहे तर लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी सांभाळायची असल्यावर बेसावध राहून जमल का हो? ती आज्ञा प्रभूंनी दिली, सीतेचं संरक्षण कर. या असणाऱ्या जे घनघोर युद्ध करण्यासाठी आलेले आहेत ना त्यांच्यासोबत युद्ध मी करेन. तसं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात उद्याच्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्रजी घनघोर अशा प्रकारचं युद्ध करतील. जे आलेली राक्षस मंडळी आहेत ना त्यांचा अंत करतील. आपण सध्या राक्षसाला घेऊन इकडे येतो बरं का, म्हणत असतो आम्ही काय राक्षस आहेत का काय? आपण राक्षस नाहीत पण आपल्यात राक्षस आहेत. ठीक आहे ना? आपण राक्षस नाहीत पण आपल्यात राक्षस आहेत. कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, षडविकार असणारे रूपी जे राक्षस आहेत ना त्यांचा अंत केल्याच्या नंतर रामायण ऐकल्याचं फळ आपोआप दारात येतं. रामायणाकडे आपल्याला जायची गरज पडत नाही. आपल्याला राग कुठवर उगा इथून बांध वालांडूस तर जातो आणि बांध वालांडला की त्यानं मी सांगितलेलं काम नाही तर केलेलं असू द्या मग बघत ये. ठीक आहे? राग गेला का रामायणाला आल्याच्या नंतर राग जावा म्हणजे रामाचा विजय त्या ठिकाणी आहे. ती कथा गोड अशा प्रकारची नाथ महाराज म्हणतात की उद्याच्या अध्यायामध्ये म्हणजे पुढच्या रविवारी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल. लक्ष देऊन अगदी सावधानतेनं श्रवण करा. स्वस्ति श्री भावार्थ रामायण अरण्यकांडे एका श्रीराम युद्ध प्रारंभ नाम नवोध्याय गोढा पुंडली